नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत तुमच्याकडे दोन मोठ्या गुड न्यूज या ठिकाणी आलेले आहे। दोन्ही बातम्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। माझी लाडकी बहीण या अंतर्गत जून हप्त्याची वाट बऱ्याचशा महिला पाहत आहे। तर जून हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार आहे आणि ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांच्यासाठी पुढील प्रक्रिया काय असणार आहे, तर बघा याबाबतची संपूर्ण माहिती। तर बघा महिलांनो, लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणींना जूनचे 1500 कधी येणार? सर्वात मोठी अपडेट आली समोर। आज महिलांना मिळणार खुशखबर। या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या 1500 हप्त्यावर मोठी अपडेट समोर आली आहे। यामध्ये 15 ते 18 जुलै दरम्यान पैसे जमा होण्याची शक्यता असून उशीर झाल्यास जून आणि जुलैचे एकत्रित 3000 रुपये पण या ठिकाणी मिळू शकतात। तर हे श्याम टीव्हीची बातमी आहे महिलांनो। या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे 15 ते 18 जुलैच्या दरम्यान, म्हणजे जमलं तर आजपासून किंवा उद्यापासून पैसे यायला या ठिकाणी सुरुवात केल्या जाणार आहे, हे या बातमीमध्ये म्हटलेलं आहे। विशेषतः म्हणजे जर तुम्हाला जून हप्ता काही कारणास्तव उशीर झाला तर तुम्हाला 3000 रुपये पण या ठिकाणी पाठवले जाऊ शकतात। म्हणजे जून आणि जुलैचे दोन्ही एकत्रित 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी पाठवले जाण्याची शक्यता या ठिकाणी सांगितलेली आहे। तर हे खूप आनंदाची बातमी आहे। आज किंवा उद्यापासून पैसे यायला या ठिकाणी सुरुवात होणार आहे। आणि या ठिकाणी आणखी एक गोष्ट म्हटलेली आहे, एकाच वेळीच 3000 रुपये मिळण्याची शक्यता। जर 18 जुलैपर्यंत जून महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर जुलै महिन्याच्या अखेरीस जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जाऊ शकतात। म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये 1500 ऐवजी थेट 3000 रुपये जमा होऊ शकतात। तर बघा महिलांनो, दुसरी आणि महत्त्वाची अपडेट आहे ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्या महिलाबाबतची। तर लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज। मंत्री अदिती तटकरेंनी केली मोठी घोषणा। तर बघा यांनी काय म्हटलेलं आहे, तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील रखडलेल्या हप्त्यांची वाट पाहणाऱ्या लाखो महिलांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। केवायसी पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या पात्र महिलांच्या अर्जाची आता पुन्हा तपासणी केली जाणार आहे। तर ज्या महिलांची केवायसी झालेली आहे तरी त्यांना या ठिकाणी लाभ मिळाला नाही, तर आता त्या महिलांची पुन्हा तपासणी केल्या जाणार आहे, म्हणजे पडताळणी केल्या जाणार आहे। या ठिकाणी पण महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करूनही आणि पात्र असूनही त्यांचे हप्ते अचानक बंद झाले, अशा संभ्रमात असलेल्या लाखो महिलांसाठी आता राज्य सरकारकडून एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे। अशा अपात्र किंवा हप्ता रखडलेल्या महिलांच्या अर्जाचे पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आले आहे। आणि याबाबत राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडमनी मोठी माहिती दिलेली आहे। ही खूप आनंदाची बातमी आहे। ज्या महिला अपात्र झालेल्या त्यांच्या अर्जाची आता पुन्हा व्हेरिफिकेशन सुरू करण्यात आलेले आहे आणि व्हेरिफिकेशन नंतर ज्या महिला पात्र होईल त्यांना पुन्हा या ठिकाणी हप्ते सुरू होणार। तर महिलांना दोन्ही बातम्या आपण या ठिकाणी पाहिलेले आहे। यामध्ये पहिल्या बातमीनुसार जूनचा जो हप्ता आहे हा तुम्हाला आज किंवा उद्यापासून पाठवायला सुरुवात होणार आहे। नियमानुसार तो हप्ता जो आहे कालच तुम्हाला यायला पाहिजे होता, काही कारणास्तव हा हप्ता तुम्हाला 1-2 दिवस उशिरा मिळत आहे। यामध्ये असं पण म्हटलेलं आहे, जर तुम्हाला 18 जुलैपर्यंत हप्ता आला नाही तर तुम्हाला जून आणि जुलैचे एकत्रित 3000 रुपये पण या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे। आणि दुसऱ्या बातमीमध्ये ज्या महिला केवायसी केल्यानंतर अपात्र झालेले आहे त्यांच्या अर्जाचे पुन्हा या ठिकाणी व्हेरिफिकेशन केल्या जाणार आहे। दोन्ही बातम्या खूप महत्त्वाच्या। तर व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि पुढील अपडेट्ससाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।